खांदन, अरे सांगा लवकर. क्षेत्ररक्षण ना तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. माळेगाव संघ आपले सलामीचे फलंदाज आपण तयार करून पाठवायचे आहेत लगेच. चला खांदन संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. माळेगाव संघ विनंती करतो आपण त्वरित जा. आपले फलंदाज आपण लगेच पाठवायचे आहेत. जय सोमजाई माता क्रिकेट संघ मेस्करवाडी आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 2026 पर्व 5. या पर्व 5ची ही तिसरी नाईट. तिसऱ्या नाईट मध्ये हा पहिला सामना आज एकाच ग्रामपंचायत मधील दोन्ही संघ आपण पाहतोय एकमेकांसमोर लढत देत असताना खांदन विपक्षामध्ये माळेगाव या दोन संघांची ही लढत. खांदन संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित मात्र केले गेले या माळेगाव संघाला. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू विनंती असेल आपण यायचंय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. गणेशाला मानवंदना करून या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतो. आजच्या दिवसातला पहिला सामना खांदन संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करतोय तर फलंदाजी माळेगाव संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्राइक एंडला गणेश, नॉन स्ट्राइक एंडला महेंद्र अशी ही सलामीची जोडी माळेगाव संघाची. गोलंदाज ऋतिक गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवलं गेलंय आणि आजच्या दिवसाची सुरुवात होते. या पहिला चेंडू हाताळतोय ऋतिक हा गोलंदाज. स्ट्राइक एंडला गणेश. पहिला चेंडू फुल टॉस होता, फटका सजवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडू अडवणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र या 2 धावा कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने मात्र खातं ओपन होत असताना पाहतोय माळेगाव संघाचं. कंपल्सरी 5 गोलंदाज वापरायचे. हा मात्र नियम
पंचांनी सांगितलं असेल दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. हा पुढचा चेंडू ऋतिक गोलंदाजाचा खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू होता. पंच डिसिजन येत आहे वाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. 3 धावा धावफलकावरती माळेगाव संघाच्या. एक चेंडू फेस केला गेलाय गोलंदाज ऋतिकने. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली माळेगाव संघाची. या ठिकाणी मात्र थोडेस मिसफील्ड देखील झाले. चेंडू चांगला हाताळला होता. त्या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. 22ची 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. 4 धावा धावफलकावरती माळेगाव संघाच्या पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्टचा तो फटका सजवत असताना त्या ठिकाणी मिस हिट झाला गणेश या फलंदाजा मार्फत, परंतु 22ची 1 धाव त्या ठिकाणी मिळाली जाते. हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चांगला लेंग, चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू त्या ठिकाणी हाताळला गेला या ऋतिक गोलंदाजाकडून. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अद्यापपर्यंत तरी शांत खेळी आपण पाहतोय माळेगाव संघाकडून. अवघ्या 4 धावा धावफलकावरती 3 चेंडू फेस झाले गेले आहेत. हा मात्र खूप खराब चेंडू पंच दर्शवतात. वाईट बॉल. पुन्हा एक अवांतर धाव. 5 धावा धावफलकावरती. अतिशय संत गतीने सुरुवात आपण माळेगाव संघाची पाहतोय. स्ट्राइक एंडला महेंद्रने फटका सजवलाय. फटका फसला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल पकडली जाते. पहिला गडी बाद होतोय माळेगाव संघाचा. महेंद्र बॅक टू द डगआउट. ची लीडिंग एज लागली जाते. झेल पकडला जातोय. रवी देखील या ठिकाणी बाद होतोय. गोलंदाजाचं अद्यापर्यंत तर या कुणालने चांगली गोलंदाजी केली आहे. अवघ्या 6 धावा खर्च केल्या गेल्या तर 2 विकेट्स मात्र मिळवले गेले आहेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक असताना पुन्हा अपील झाली गेली आहे. पुन्हा लीडिंग एज होतीये. झेल पकडली गेली आणि गणेश देखील या ठिकाणी बाद होतोय. चषक आज लागलाय गाजायला. मेचकरवाडी क्रिकेट संघाचा नादच आहे खुळा. 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 नौका फलंदाज काळूरामला या ठिकाणी प्रमोट केले गेले.
अद्यापपर्यंत विचार केला तर 4 विकेट्स महत्वाचे. हा चेंडू या ठिकाणी हाताळलाय, पंच डिसिजन येते वाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. वाईट प्लस 1 अशा 2 धावा या ठिकाणी या धावफलकावरती जोडल्या जातील. 17 धावा तब्बल धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना कुणाल या गोलंदाजाचा या षटकातला हा शेवटचा चेंडू. महेंद्र ऑन स्ट्राईकला. महेंद्रने फटका सजवलाय. काय लाजवाब टायमिंग. येतोय षटकार. मोठ्या संख्येने प्रेक्षक जमती बघाया क्रिकेट. गोलंदाजांचा आहे दरारा उडवतात विकेट. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 23 धावा धावफलकावरती पाहतोय या माळेगाव संघाच्या. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज वापरला जातोय विनायकला. स्ट्राईक एंडला मात्र आता पाहतोय या काळूराम आणि महेंद्र अशी ही जोडी अजूनही मैदानामध्ये खेळी साकारतीये. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. विनायक रनअप पाहिला तर कुठेतरी 20 फावलांचा हा रनअप घेऊन विनायक गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना स्ट्राईक एंडला काळूराम. पहिला चेंडू तर निर्धाव हाताळला गेलाय. भव्य दिव्य हे नाईटचे आयोजन आपण पाहतोय. पेसकरवाडी संघाकडून आजचा हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू. अतिशय चांगले या ठिकाणी गोलंदाजी मात्र पाहतोय या विनायक या गोलंदाजाकडून. अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी भेदक मारा मात्र केला जातोय या गोलंदाजाकडून. 2 चेंडू हाताळले, दोन्ही निर्धाव चेंडू. हा मात्र आता फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवण्याचा प्रयत्न चांगला झालाय. बॅकअप देखील चांगलं मिळायला गेलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय परंतु फेकी थोडीशी चुकीची झाली गेली आहे. या चुकीचा फायदा उचलत असताना या 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची चांगला ताळमेळ देखील आपण पाहिला. चांगलं एफर्ट देणं मात्र गरजेचं. आपण क्रिकेट खेळतो आपल्या गावाच्या नावासाठी. ते गावाचं नाव उंचवायचं असेल तर चांगलं एफर्ट देणं मात्र गरजेचं. आता स्ट्राईक एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज महेंद्र. हा या ठिकाणी फुलटॉस चेंडू. पंच डिसिजन आलाय. नो चेंडू परंतु फटका सुरेख आहे. येतोय षटकार. बघाया जाऊया मेस्करवाडीला. नो बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला. नो वरती चांगला फटका आपण पाहिला. महेंद्रचा षटकार आला. या महेंद्रच्या बॅटमधून अद्यापपर्यंत पाहिलं तर 2 षटकार आले गेलेत. महेंद्रने आक्रमकता दाखवायला मात्र सुरुवात केली गेली. या पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. या पुढील चेंडू असेल फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा देखील उचलावा लागेल महेंद्रला. तो फायदा या चेंडूवरती उचलला जाईल का? फायदा उचललाय. भेदक मारा आलाय आमच्या समालोचन कक्षाला. सलामी देणारा हा येतोय षटकार. मेस्करवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे खुला. मेस्करवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे खुला. मेस्करवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे खुला. जय सोमराई माता क्रिकेट. थँक्यू डीजे.
ज्यांच्या विद्यमाने ही स्पर्धा आज पार पडली जाते, सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या बॅनर वरती तो षटकार येऊन आदळला गेलाय. चांगली फटकेबाजी या ठिकाणी महेंद्रची पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना हा देखील काय लाजवाब फटका आलाय. हा देखील येतोय षटकार. जय सोमजाई माता क्रिकेट संघ आहे तो टॉपला. मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे खुळा. मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे खुळा. मेचकरवाडी. थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडूंचा विचार केला तर निर्धाव हाताळले होते. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 षटकार लगावले गेले. आता या महेंद्रने हा पुढचा चेंडू पुन्हा महेंद्र स्ट्राइक एंड वरती खूपच लेग एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळलाय. वाईट बॉल आलाय. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती पाहतोय. या माळेगाव संघाच्या तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू अतिशय वेगवान हा चेंडू हाताळला होता, परंतु त्या ठिकाणी या कीपर कडून चुकी झाली गेली. चेंडू सोडला गेला. 22ची 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. 47 धावा धावफलकावरती. या 3 षटकांचा खेळ मात्र संपला गेलाय. मेचकरवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे खुळा. जीव के प्राण आहे म्हणूनच चौथ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज वापरला जातोय गणपत. या गणपतला कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागेल. अद्यापपर्यंत 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि अवघ्या 47 धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 4 गडी बाद झाले गेलेत माळेगाव संघाचे. महेंद्र नावाचं वादळ या मैदानामध्ये उठलं गेलं आहे. महेंद्रचा विचार केला तर 6 चेंडू फेस केले गेलेत आणि तब्बल 25 धावेवरती खेळी साकारतोय. तोच महेंद्र या ठिकाणी पुन्हा आक्रमकता दाखवतोय. पुन्हा एक षटकार ठोकतोय. चांगली धून देखील आपण ऐकतोय. या दरम्यान एक महत्वाची सूचना या ठिकाणी सांगतोय. यापुढील असणारा सामना असेल वर्णे ठाकूरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये बेडीसगाव. दोन्ही संघांना विनंती असेल मिड इनिंग मध्ये आपला टॉस विन केला जाईल. हा चेंडू या ठिकाणी मात्र चांगला हाताळला या गणपती या गोलंदाजाने. बऱ्याच अवधीने का होईना परंतु एक डॉट बॉल या मैदानामध्ये आला या आणि तो देखील महेंद्रच्या विपक्षात खेळी साकारत असताना अद्यापपर्यंत षटकारांचीच भाषा मात्र बोलली गेली या महेंद्रच्या बॅट मधून. तोच महेंद्र स्ट्राइक एंड वरती. गणपतचा हा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. काय कमालीचा फटका आलाय महेंद्रच्या बॅट मधून. 1 बाउन्स येतोय चौकार. फटकेबाजी मात्र कमालीची होत असताना पाहतोय. हाही देखील लेग साइडला फटका सजवलाय. हा देखील येतोय चौकार.
कुस्ती तू तरला राजा माझा ग राजा माझा ग राजा. अरे वार पट्ट्या टांग मारून चितपट केला जोडीदार. डीजेची धून देखील आपण ऐकतोय. सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असताना या डीजेच्या धून देखील आपण ऐकतोय. चांगली गाणी त्या ठिकाणी वाजवली जात आहेत. आजची ही तिसरी रात्र. या तिसऱ्या रात्रीमध्ये तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी जमा झाले. त्या प्रेक्षक वर्गांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच आपण हे सामने लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. फ्रेंडशिप लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक मात्र ऑनलाईन हे सामने पाहत असतील त्यांचंही देखील सहर्ष स्वागत. गणपतचा हा पुढचा चेंडू पुन्हा महेंद्र ऑन स्ट्राईकला. हाही फटका फटका फसलाय. ही झेल घेणं मात्र गरजेचं. महेश होता, महेशने चुकी केली. या गाण्याप्रमाणे म्हटलं तर खरोखरच या ठिकाणी बडवलं जातंय ते गोलंदाजांना. बदा 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 बडवलं जातंय गोलंदाजांना. काय षटकार येत आहेत ते महेंद्रच्या बॅट मधून. महेंद्रचा विचार केला तर 46 धाब्यांवरती मात्र खेळतोय. या ठिकाणी 50 कंप्लीट होईल का? फटका आलाय, षटकार. 50 मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली या महेंद्रची. महेंद्र खरोखरच लाजवाब फलंदाजी साकारली. बॅट वर करायची आहे. या ठिकाणी आक्रमकता दाखवतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत या महेंद्रच्या बॅट मधून. या षटकामध्ये 13 चेंडू आणि 52 धावेवरती खेळी साकारतो. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या महेंद्रसाठी. हा या ठिकाणी मात्र पुन्हा चुकी झाली गेली आहे. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. पुन्हा स्ट्राइक एंड वरती महेंद्र येतोय. जितकी स्ट्राइक महेंद्रकडे राहील ते मात्र चांगली बाब राहील ती माळेगाव संघासाठी. तेच करत असताना या ठिकाणी काळूरामला देखील आपण पाहतोय चांगली 7 अद्यापर्यंत. हाही चेंडू चांगला हाताळलाय. व्हाईट बॉल म्हणजे खराब चेंडू. असं वाटलं होतं की निर्धाव चेंडू येईल, परंतु त्या ठिकाणी पंच डिसिजन येतंय. चांगली पंचगिरी देखील आजच्या दिवसात आपण पाहतोय. या दरम्यान एक व्हाईट बॉल आला गेलाय. अजूनही शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील मैदानामध्ये. या शेवटच्या षटकातले कितपत टार्गेट सेट केलं जाईल. हाही फटका सजवलाय लेग साइडला. क्षेत्ररक्षक असून फायदा नाहीये. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय. सीमा रेखा पार येतोय चौकार.
धाव या ठिकाणी धावफलकावरती जोडली जाईल. तब्बल 83 धावा, 83 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. हाही फटका आलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता, त्याने ही चुकी केली आहे. येतोय षटकार. ची लेडिंग गेज लेग साइडला येते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव कंप्लीट केले गेले. दुसऱ्या धाब्याचा होतोय प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि षटक मात्र संपलं जाते. 5वं 5 षटकाचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा तब्बल पाहतो 91 धावा आणि 92 धावेचं टार्गेट असेल चेस करण्यासाठी खानदान संघाला. थँक्यू डीजे. थोडं थांबायचं. यानंतर मात्र या ठिकाणी टॉस केला जाईल. बेडीसगाव संघाचा कर्णधार आणि वर्णे संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचं. या ठिकाणी टॉस विन केला जाईल. त्यांचा मान सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. चला फलंदाज पाठवायचे. खानदान संघ आपल्या सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. 92 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं आहे. दोन धावांची पॅनल्टी कोणत्या संघाला? माळेगाव संघाला 2 धाव्यांची पॅनल्टी या ठिकाणी बसली गेली आहे. या 2 धावा मात्र प्रथम ऍड केल्या जातील धावफलकावरती. खानदान संघाने लक्षात घ्यायचं आहे. षटक संपल्यानंतर त्या 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती ऍड केल्या जातील. कुणाल आणि अविनाश अशी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे खानदान संघाची. येणारे 30 चेंडू आणि 92 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं आहे. हे टार्गेट या ठिकाणी चेस केलं जाईल का? खेळपट्टीचा विचार केला तर फलंदाजीसाठी अतिशय चांगली ही खेळपट्टी आपण
गेल्या 2 दिवसामध्ये पाहिली गेली आहे. आजचा हा तिसरा दिवस. या तिसऱ्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिली गेली आहे की धावा होत आहेत या मैदानात. धावा सहजरित्या या ठिकाणी होत आहेत. त्या धावा मात्र केल्यात माळेगाव संघाने. माळेगाव संघाचा एकटा महेंद्र त्या ठिकाणी लढला गेला आणि या धावा मात्र सहजरित्या होतील अशी अपेक्षा करतोय खानदान संघाची. सलामीची जोडी मैदानात स्ट्राईक एंडला कुणालला पाहतोय, नॉन स्ट्राईक एंडला अविनाश. गणेश गोलंदाज. पहिला चेंडू फेस केला गेलाय. पंच डिसिजन वाईट बॉल. इट इज अ वाईट बॉल. एक अवंतर धाव. या अवंतर धावेने मात्र खातं ओपन झालं गेलंय खानदान संघाचं. एक धाव तर धावफलकावरती लागली गेली आहे. तब्बल अजूनही 91 धावा करायच्या. त्या 91 धावा करण्यासाठी मोठे फटक्यांची मात्र गरज असेल खानदान संघाला. ते फटके कुणालच्या बॅट मधून येतील का? हाई हाई खराब चेंडू दर्शवतात पंच. खूपच ऑफ एसटीच्या बाहेरून हा चेंडू देखील हाताळलाय गणेशने. पुन्हा एक अवांतर धाव म्हणजे 2 धावा या ठिकाणी. बोनसच्या 2 धावा आल्या गेल्यात. धावफलकावरती 2 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 90 धावा करायच्या आहेत. ज्याप्रमाणे महेंद्रची खेळी आपण पाहिली गेली, तब्बल 66 धावा या महेंद्रने एकट्याने केल्यात. तसेच कोणीतरी जबाबदारीने त्या ठिकाणी खानदान संघाकडून देखील खेळावं लागेल. जर तुम्हाला या 92 धाव्यांचं टार्गेट चेस करायचंय तर त्या प्रकारे मात्र खेळी साकारावी लागेल. हा आता या ठिकाणी मात्र कम्पॅक्ट करणारा चेंडू राहिला गेला. निर्धाव चेंडू तदरम्यान आला गेलाय. पहिले 2 चेंडू हाताळले होते, दोन्ही वाईड आले होते. त्यानंतर हा चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती त्या ठिकाणी फेस केला गणेशने. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. हा आता हा देखील चेंडू चांगला हाताळलाय. पुन्हा निर्धाव चेंडू. कुणाल या फलंदाजाला त्या ठिकाणी मात्र समजत नाहीये. या चेंडूवरती देखील कुणालकडे उत्तर नव्हता. पुन्हा एक निर्धाव चेंडू. हा देखील तिसराही चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव येत आहेत. धावफलकाचा विचार केला तर 2 धावा अवघ्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. ज्या मात्र अवांतरच्या 2 धावा आल्या होत्या त्याच धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 3 चेंडू फेस झाले गेलेत. हा चेंडू देखील या ठिकाणी पंच दर्शवित आहेत वाईट बॉल. म्हणजे एक अवांतर धाव. 3 धावा आणि या 3ही धावा अवांतरच्या धावफलकावरती आपण पाहतोय खानदान संघाच्या. बॅटला लागून अजूनपर्यंत एकही धावा आली नाहीये. अवघ्या त्या अवांतरच्या 3 धावा धावफलकावरती. आता मात्र बॅटला लागली आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चुकी केली आहे क्षेत्ररक्षकाने. झेल सोडली गेली आहे. तदरम्यान मात्र चेंडू झालाय सीमा पार. येतोय चौकार. मेचकरवाडी क्रिकेट संघाचा नादच आहे खुळा. मेचकरवाडी क्रिकेट संघाचा नादच आहे खुळा. मेचकरवाडी क्रिकेट संघाचा नादच आहे खुळा. गणेशचा पुढचा चेंडू. पुन्हा कुणाल स्ट्राईक. पुन्हा एक जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असफल झाला. खरे चेंडू अतिशय वेगवान होता. चांगल्या अचूक टप्प्यावरती हा देखील चेंडू गणेशचा आपण पाहिला. पुन्हा एक निर्धाव चेंडू आला गेलाय. 7 धावा धावफलकावरती. 5 चेंडू त्या ठिकाणी फेस केले गेले. शेवटचा चेंडू या षटकातला गणेश गोलंदाजाचा. कुणाल स्ट्राईकला. पुन्हा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या ठिकाणी झेल कॅरी केला जाईल का? आणि झेल पकडली गेली आहे. पहिला गडी बाद होतोय खानदान संघाचा. कुणाल बॅक टू द डगआउट.
व्हाईट बॉल या ठिकाणी दर्शविलाय पंचांनी. एक अवांतर धाव मिळाली जाते. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय अविनाशला. 5 षटकांचा सामना, 5 षटकामध्ये 5 गोलंदाज वापरले जातील. हा या स्पर्धेचा मात्र नियम आहे. फ्रेश 5 बॉलर वापरायचे. अजयचा हा पुढचा चेंडू देखील वाईट पंच दर्शवतात. वाईट पुन्हा एक अवांतर धाव मिळाली जाते. ज्याप्रमाणे गणेशने देखील सुरुवात गेली होती. पहिले 2 चेंडू, दोन्ही चेंडू या ठिकाणी अवांतर आले होते, वाईट आले होते. त्याच प्रकारे तशी सुरुवात आपण या अजय गोलंदाजाची देखील पाहतोय. पहिले 2 चेंडू त्या ठिकाणी या दोन्ही वाईटच्या स्वरूपात आले गेलेत. धावफलकाचा विचार केला 9 धावा धावफलकावरती. तब्बल तुम्हाला 92 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे. मोठे फटके लगवावे लागतील. हाही फटका त्या ठिकाणी सजवला. क्षेत्ररक्षक तैनात, झेल पकडली गेली आहे. अविनाश बॅक टू द डगआउट. लाखाचं बक्षीस ठेवलंय त्याने चौकड. हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक लागलं जातं या दोन्ही फलंदाजांना. कुंडलिक उघडे खाद्यन संघाचे पाठीराखे या ठिकाणी बक्षीस लागले गेले षटकार हॅट्रिक साठी. पहिला षटकार आलाय. ज्याप्रमाणे या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं आदरणीय कुंडलिक दादा उघडे यांच्याकडून, आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी फटका देखील आलाय आकाशचा. पहिला षटकार. राहणी पहिला षटकार आलाय. अजूनही 2 षटकार येतील का? बॅक टू बॅक 2 षटकार येतील का? या अजयवरती मात्र हल्ला बॉल करावा लागेल आकाश या फलंदाजाला. तुम्हाला टार्गेट चेस करायचं आहे तब्बल 92 धावांचं. हाही फटका सजवलाय त्या ठिकाणी या गॅप झोन मध्ये. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. कर्जत खाला पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं होतं गणेशने. त्यानंतर मात्र अजयवरती या ठिकाणी मात्र आक्रमण करायला सुरुवात केली गेली आहे आकाश या फलंदाजाकडून. आल्या फटकेबाजीला सुरुवात केली आहे. पहिला षटकार त्यानंतर चौकार लगावलाय. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाज अजयचा. स्ट्राइक एंडला आकाश. फुलटॉस चेंडू होता. फुल पे फुल. गॅप मोठा आहे. येतोय पुन्हा एक चौकार. समज चांगल्या फटकेबाजीला मात्र सुरुवात करून दिली आहे या आकाशने. याच फटक्यांची अत्यंत गरज होती खानदान संघाला. कारण तब्बर त्या ठिकाणी 92 धावांचं टार्गेट चेस करायचंय. आगळा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बॅटची लिडिंग एज लागली होती. किपरने चुकी केली गेली आहे. बॅकअप होतो त्या ठिकाणी त्यानेही चुकी केली गेली आहे. चेंडू निघून जातोय. पुन्हा एक सीमा रेखा पार. येतोय चौकार. दिनेश रसलदार
हा चेंडू मात्र कमबॅक करणारा राहिला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. षटक संपलं गेलंय दुसरं. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 29 धावा धावफलकावरती पाहतोय. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये खानदन संघ. करते चर्चा होते गावोगावी सारी. दोन षटकांचा खेळ संपला गेला. या ठिकाणी पारितोषिक देखील लागलं गेले दोन्ही फलंदाजांसाठी. षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक कुंडलिक दादा उघडे यांच्याकडून हे लागलेले पारितोषिक. कोणता फलंदाज या ठिकाणी हे पारितोषिक मिळवेल? खानदनचे कुंडलिक दादा उघडे यांच्याकडून हे पारितोषिक. गणपत ऑन स्ट्राईकला असेल. गणपतने पहिला फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं गेला. चांगलं बॅकअप होतं. त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. अवघी सिंगल धावे या चेंडूवरती आली गेली आहे. आणि ज्या आकाशने मात्र मगाशी फटकेबाजी केली होती तेव्हाच आकाश आता स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय शांताराम. पहिला चेंडू अवघी सिंगल धाव त्या ठिकाणी मात्र खर्च केली गेली आहे. 30 धावा धावफलकावरती पाहतोय खानदन संघाच्या. हा चेंडू देखील या ठिकाणी पंच मात्र डिसिजन येतोय. या व्हाईट बॉल पुन्हा एक अवांतर धाव. म्हणजे जो गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज व्हाईट चेंडू हाताळतोय हेच या ठिकाणी मात्र आपण पाहतोय. हा देखील फटका सजवला. चेंडू हवेत आहे. येतोय षटकार. मन करताना आपण पाहतोय या आकाश या फलंदाजाला ज्याप्रमाणे मात्र फलंदाजी केली गेली होती महेंद्रने त्याच प्रकारे फलंदाजी या ठिकाणी आपण या आकाशची पाहतोय. तद दरम्यान एक 22ची सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहतोय. 38 धावा धावफलकावरती. भलं मोठं टार्गेट चेस करायचंय त्या दृष्टीने मात्र वाटचाल आपण पाहतोय. खानदन संघाची अद्यापर्यंत 38 धावा धावफलकावरती लागल्यात. हा देखील लेग साइडला चेंडू कट केला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. अजून एक सिंगल धाव. 39 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. शांताराम गोलंदाज. हा पुढचा चेंडू आकाश ऑन स्ट्राईक. गोलंदाजाचं रिॲक्शन बघा. केला रे असं रिॲक्शन आलं होतं परंतु खरोखरच निर्धाव चेंडू आला गेलाय. तर दरम्यान एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. हा देखील या ठिकाणी फटका सजवला परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहतोय. चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी या ठिकाणी एक सिंगल धाव आली आणि षटक संपलं गेलंय. तिसरं
3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 40 धावा धावफलकावरती. चाळीस धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ तर संपला गेला. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 52 धाब्यांची गरज असेल. यापुढील मॅच देखील आपण पाहणार आहोत. बिग फाईट मॅच. वर्णे ठाकूरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये बेडिसगाव असा पुढचा सामना असेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आला गेला. आकाश स्ट्राईक एंडवरती. हाही जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल झाला. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव आले गेलेत. पहिला वाईट होता का? पहिला चेंडू वाईट होता. हा देखील वाईट बॉल. म्हणजे जो गोलंदाज माळेगाव संघाचा येतोय तो गोलंदाज वाईट चेंडू हाताळतोय. हे 4थं षटक. या 4थ्या षटकामध्ये देखील वाईट बॉल्स आपण पाहतोय. 42 धावा धावफलकावरती. आता मात्र या ठिकाणी कुठेतरी कमबॅक करणारा चांगला चेंडू, चांगल्या अचूक टप्प्यावरती हा चेंडू त्या ठिकाणी फेस केला गेला गोलंदाजाकडून. 42 धावा धावफलकावरती पाहतोय. तब्बल 92 धावांचं टार्गेट चेस करायचंय. तर दरम्यान हा देखील चांगला प्लेसमेंटचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं. चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी पुन्हा एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. आणि या ठिकाणी मात्र बॅटची लिडिंग एज लागली जाते आणि गणपत बॅक टू द डगआउट.
या पहिल्या चेंडूवरती महेंद्रवरती आक्रमण करत असताना आपण पाहतोय महेशला येतोय तदरम्यान एक षटकार. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील महेंद्र या गोलंदाजाचे. दरम्यान हा त्रिफाळा उडवलाय. जुनी पनवेल शहराची मानाची पालखी येताव जेवुनी पालखी येताव जेवुनी आई तुझ्या पालखीला गुलाल उधळीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला आई तुझ्या पालखीला गुलाल उधळीला ना पनवेल कोलीवारा निघाला कारल्याला आईचा जास्त यो सोहळा ना पनवेल कोलीवारा निघाला. यानंतरचा सामना असेल वरणे ठाकूरवाडी त्यांच्या विपक्षामध्ये आपण बेडीसगाव या 2 संघांची लढत पाहणार आहोत. हाही फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. षटकार.